नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपली जी आहे BMC कार्यकारी सहाय्यकची जी की परीक्षा सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आज आपला BMCचा पहिला दिवस देखील समाप्त झालेला आहे, ज्यामध्ये अनेक जे की विद्यार्थ्यांनी पेपरबद्दलची जी की प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्सद्वारे व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पर्सनली मेसेज करून देखील सांगितलेला आहे व त्यासोबतच त्यांनी काही आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये प्रश्न देखील पाठवलेले आहेत की नेमकं आजचा पेपर जे आहे जे की कोणत्या स्वरूपाचा होता, कोणत्या शिफ्टमध्ये कोणत्या प्रकारची प्रश्न होती आणि कोणत्या टॉपिकवर जे आहे जे की आज दिवसभरामध्ये सर्वाधिक भर देण्यात आलेला होता। व तसं विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर परीक्षा उद्याला असेल, परवाला असेल किंवा त्या परवाला असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करावायला पाहिजे हे आपण या सर्व काही आता व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। व त्यासोबतच अनेक विद्यार्थी आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सकाळचा आपण जो की प्रथम शिफ्टचा जो आहे व्हिडिओ ॲनालिसिस केलेला होता, त्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्सद्वारे सांगितलं होतं की आपली BMC माहिती पुस्तिका जी की त्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरली, कारण का आपण BMC माहिती पुस्तिकेमध्ये जो अर्थसंकल्पाचा टॉपिक होता तो आपण थोडक्यामध्ये कव्हर केलेला होता, जे की तुम्हाला इतरत्र कोणत्याही पुस्तकेमध्ये पाहायला मिळणारा नसेल। तुम्ही आता पाहून घ्या किंवा नंतरून कधी पाहून घ्या आपली BMC ई बुक आणि जे काही मार्केटमधले बुक्स आहेत, तर तुम्ही दोन्हीचंही कंपॅरिझन करून पाहिला तर त्यामध्ये अर्थसंकल्प हा बहुधा जो की कमी कव्हर करण्यात आला होता, पण आपण BMCचे जे काही वैशिष्ट्य वगैरे होते, अर्थसंकल्प होतं, त्यावर आपण एक्झॅक्ट कव्हर करून तुम्हाला दिलेलं होतं, ज्याचं आपण प्रूफ जे काही आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दुपारी जे की दिलेलं होतं। तर आपण पाहू आता जे की मुख्यतः जे आजचे 3 सत्र होते त्यामध्ये जे आहे जे की एकूण प्रश्न जे आहे जे की सर्वाधिक पाहिलं तर जे करंट अफेअर्स, सर्वात महत्त्वाचं म्हणजे GK-GSचा सेक्शन हा बहुतांशी सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय टफ गेलेला आहे, कारण का GK-GSच्या सेक्शनमध्ये सर्वाधिक जो भर देण्यात आलेला टॉपिक होता तो म्हणजे की चालू घडामोडी 2023च चालू घडामोडी त्यामध्ये होतं। 2024चं फक्त 6 महिने पूर्वीचं जे आहे त्या ठिकाणी चालू घडामोडी विचारण्यात आलेलं होतं। असं समजा की मॉर्निंग शिफ्ट ही पूर्णपणे चालू घडामोडीनंच भरलेली होती, कारण का मुलांना आउट ऑफ जे की माइंडच्या बाहेर क्वेश्चन जात होते, त्यांच्या रिव्ह्यून आपल्याला प्रश्नाहून किंवा त्यांच्या बोलण्याहून हे कळून येत होतं। तर तुमची अपकमिंग शिफ्ट असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या याच्यावर फोकस करायला पाहिजे, जे की चालू घडामोडीमध्ये आता तुम्ही एका नाईटमध्ये काय पाहणार किंवा एका दिवसामध्ये काय पाहणार, 2 दिवसामध्ये, तर थोडक्यामध्ये तुम्ही जे काही इम्पॉर्टंट अपडेट जे वन लाइनर वगैरे आहे ते तुम्ही पाहून जा, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय करार वगैरे असतील किंवा राज्यांतर्गत करार असतील, ज्या काही योजना असतील चालू घडामोडी संदर्भाच्या जे की अदर स्टेटने लॉन्च केलेल्या, त्या सर्व तुम्ही योजना तुम्ही थोडक्यात पाहून जा, जर तुम्हाला जर 2 मार्क तुमचे सिक्युअर करून घ्यायचे असतील तर, कारण का त्यावर BMC GK सेक्शनमध्ये TCS जे आहे थोडक्यामध्ये कव्हर करत आहे आणि BMC स्पेशल क्वेश्चन्स आले नाहीत असं देखील काही विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं, परंतु BMC स्पेशल देखील आलेले होते, परंतु ते BMCच्या पार्श्वभूमीवर थोडी नव्हते, परंतु जे BMCचं कार्यस्थळ आहे त्यावर आधारित BMCचे क्वेश्चन आलेले, जसं की BMC कार्यकारी सहाय्यक या पदावर रिलेटेड देखील प्रश्न आलेला होता असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। तर आपण आता पुढे पाहणारच आहोत की डिटेलमध्ये नेमकं प्रश्न कोणत्या स्वरूपाचे होते। त्यासोबतच तुमची जर समजा पर्यवेक्षकासाठी परीक्षा असेल अपकमिंगमध्ये, किंवा FDAचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल, किंवा तुम्ही समाज कल्याणचा फॉर्म भरला असेल, किंवा महिला व बाल विकास पुणे आयुक्तालयाचा फॉर्म भरला असेल, तर त्या परीक्षांकरताही तुम्हाला हे प्रश्न जे की उपयुक्त असणारे आहेत, कारण का तुमची देखील परीक्षा TCSच घेणार आहे आणि तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करावा लागणार असेल, तर तुम्ही या प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला तुमची येणारी जे काही तुमच्या डिपार्टमेंटची एक्झाम असेल ती तुम्हाला इझी पद्धतीनं जे की चालणारी असेल। परंतु तुम्हाला सांगतो की तुम्ही जर भरपूर प्रश्नांचा सराव ठेवला तर तुम्हाला कोणताही पेपर अवघड जात नाही। तर तसं पाहिलं तर ज्यांची राज्यसेवा झालेली आहे कारच, तर राज्यसेवा ज्यांनी दिली व त्या लागोपाठ जे की BMC दिलेली आहे त्यांना 100% सांगतो हा आजचा पेपर हा खूप इझी गेलेला असेल, कारण का थोडक्यामध्ये TCSचा आणि राज्यसेवाचा थोडक्यात MPSCचा हा कॉमनच आजचा प्रश्नांचा दर्जा होता, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर आपण पाहू आता सामान्यांचे प्रश्न नेमकं कोणत्या स्वरूपाचे विचारण्यात आले होते, तर हे काय सकाळच्या शिफ्ट मधले प्रश्न होते जे की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्यामुळे हे 2 प्रश्न आपण स्किप करू। त्यानंतर जे आहे पुढचा तिसरा प्रश्न की या स्वरूपाचा जो की जे बॉम्बेचं हायकोर्ट आहे त्या रिलेटेड एक क्वेश्चन होता की व्हॉट इज द सेक्शन स्ट्रेंथ ऑफ जजेस इन बॉम्बे हायकोर्ट, असा थोडक्यात एक प्रश्न होता। त्यानंतर आहे जे की करेक्ट स्टेटमेंट, तर करेक्ट स्टेटमेंटवर देखील प्रश्न होता, म्हणजे की तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटमेंट व्हेरीफाय करून त्याचं योग्य उत्तर निवडायचं होतं ऑप्शन्सपैकी, थोडक्यात GK मध्ये पाहून घ्या। त्यानंतर आहे जे की शास्त्रीय नृत्य, तर शास्त्रीय नृत्य हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं प्रश्न होता थोडक्यामध्ये, तर शास्त्रीय नृत्य जे आहे थोडक्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये
राज्यामधील हा एक नृत्य आहे जो की तिथला लोकनृत्य आहे, हा कर्नाटक राज्यामधील शास्त्रीय नृत्य. त्यामुळे राज्य आणि त्या राज्यामधील जेवढे काही नृत्य आहेत ते तुम्ही एक वेळेस पाहून जा, कारण का फर्स्ट सेकंड्समध्ये थोडक्यामध्ये फर्स्ट जर पाहिलं तर जीकेच भरपूर त्या ठिकाणी होता, जो की करंट अफेअर्सचा सेक्शन्स खूप अति प्रमाणामध्ये होता. सेकंड शिफ्टमध्ये थोडक्यामध्ये बऱ्यापैकी जीके होता, तर थर्ड शिफ्टमध्ये थोडक्यात बराच कमी होता जो की करंट अफेअर्सचा भर. कारण का शिफ्ट वाईज त्यांचं असंच असतं, एक शिफ्ट अवघड असते, ती एक मॉडरेट टाईपची असते, तर एक सिंपल असते, या टाईपचे असतात. कारण का त्यांना नॉर्मलायझेशनमध्ये सर्व काही एका पातळीवर आणायचं असते. त्यामुळे जर तुमची उद्या एक्झाम असेल, समजा मॉर्निंग शिफ्ट इझी असेल, तर जे आफ्टरनून शिफ्ट असते आपली त्यावेळेस थोडक्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न असतात, तर थर्ड शिफ्ट जे आहे जे की अवघड देखील असू शकते. तर या प्रकारचा त्या ठिकाणी सर्व काही प्रकार घडत असतो. त्यानंतर BMC अर्थसंकल्प जो की अतिशय उपयुक्त आहे तुमच्यासाठी, आणि त्यासाठी आपलं ईबुक जरी रेफर केला तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी चालून जाणार असेल. तर ज्यांची परीक्षा उद्या असेल किंवा तुम्हाला कव्हर होणार नाही, पण परवा किंवा त्या परवाला असणाऱ्यांनी आपलं जे काही BMCचं ईबुक्स आहे तुम्ही पाहून घ्या, जर तुम्हाला मार्क सिक्युअर करायचे असतील तर. नाहीतर तुम्हाला नाही घ्यायचं तर बिंदास घेऊ नका, काही हरकत नाही. त्यानंतर जे पुढचा टॉपिक जो की 7वा, जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी. तर 2023 चालू घडामोडी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण का खूप डोकं फिरवण्यासारखं या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होती. त्यानंतर आहे जे की मुंबई झोपडपट्टी राहण्याचं प्रमाण किती टक्के, तर थोडक्यामध्ये हा सकाळ शिफ्टच प्रश्न आहे, जे की MMRDA ची स्थापना वर्ष वगैरे वगैरे. त्यानंतर युनेस्को संदर्भात देखील प्रश्न होता, आणि बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर थोडक्यामध्ये हे मॉर्निंग शिफ्टचे क्वेश्चन्स आहेत जे की पाहिलेलं आहे. आणि सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये सांगायला झालं तुम्हाला तर जीके तेवढा पण टफ नव्हता थर्ड शिफ्टमध्ये, पण सेकंड शिफ्टमध्ये जो काही कॉमन सकाळच्या शिफ्टमध्ये करंट अफेअर सेक्शन होता 2023-24चा, तोच त्या ठिकाणी फॉलोअप करण्यात आलेला होता. आणि बाकी जर इतर सेक्शन्स पाहिलं, मराठी व्याकरण वगैरे वगैरे, तर मराठी व्याकरण हे देखील तेवढं अवघड नव्हतं, एकदम मॉडरेट टाईपचं होतं, आणि तेवढं पण जास्त अवघड स्वरूपात नव्हतं. ज्यामध्ये विरुद्धार्थी प्रश्न, जोड्या, ओळखा, लंकेची पार्वती हे तर मॉर्निंग शिफ्टचा क्वेश्चन होता. त्यानंतर प्रयोग प्रश्न होता, उतारा एक प्रश्न होता, समानार्थी शब्द, त्यानंतर वाक्यप्रचार व म्हणी देखील विचारण्यात येत आहेत, जे की मराठी ग्रामरचे जे बेसिक्स जे काही आपले सेक्शन्स असतात त्यावरच हे प्रश्न होते. परंतु प्रश्नांची जर पातळी पाहिली आपण तर ती देखील तेवढी अवघड स्वरूपाची या ठिकाणी नव्हती. त्यानंतर चूक शब्द अनेक वचन, जे की अनेक वचनचे जे काही चुकीचे शब्द होते ऑप्शन्सपैकी आपल्याला निवडायला सांगण्यात आलेलं होतं. तर थोडक्यामध्ये हा एक सेक्शन्स बऱ्यापैकी बरा होता, त्यामुळे तुम्हाला या सेक्शनसाठी जास्त झटण्याची गरज नाही. पण तुम्हाला जीके साठी सांगायचं झालं तर जीके जीएस आपण किती जरी अभ्यास केला तरी कमीच पडतो, कारण का ते TCS जे आहे जे की एकदम आपल्या एक्सपेक्टेशनच्या बाहेरचे प्रश्न विचारत असतं. त्यामुळे समजा आज तुम्हाला जास्त करंट अफेअर्स भर दिला म्हणून आता सर्व विद्यार्थी करंट अफेअर्स भरभर पाहायला जे की सुरुवात करतील, परंतु उद्याच्या तुम्हाला शिफ्टमध्ये समजा इतिहासचे प्रश्न जास्त विचारणार किंवा BMC रिलेटेड प्रश्न जास्त विचारणार. त्यामुळे आपल्याला जे आजचं सेक्शन आहे त्यावर तेवढा पण भर द्यायचा नाही, परंतु उद्याच्या सेक्शनसाठी त्याला थोडक्यात तरी कव्हर करून ठेवायचं. परंतु जो वेगळा टॉपिक सेक्शन आहे, जसं की आज BMC रिलेटेड फक्त 2 ते 4 प्रश्न होते जे आपण वर पाहिले, परंतु उद्याच्या शिफ्टमध्ये 100% सांगतो तुम्हाला BMC रिलेटेड प्रश्न पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. कारण का पहिला दिवस हा कन्फ्युजिंगच असतो, सेकंड डे साठी जे आपला मागला सिलेबस असतो त्याला ते फोकस करत असतं. हे एक त्यांचं एक लॉजिक आहे TCSचं, जे की आपण मागल्या 2 वर्षापासून आपण TCSला कव्हर करत आहोत, एक वर्षापासून म्हाडापासून आपण TCSला कव्हर करत आहोत. TCS कोणत्या प्रकारचं अनालिसिस देत असतं हे आपल्याला आता परफेक्टली माहिती झालेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी ऐकून जे काही व्यवस्थित प्रिपरेशन करत असतील त्यांना 100% याचा फायदा होणारा असेल. आणि गणित व बुद्धिमत्तामध्ये पाहिलं तर गणित तर अजिबातच नाच्या बरोबर होता. बुद्धिमत्ताचा सेक्शन अगदी एकदम सोपा होता, तेवढा काही अवघड नव्हता. ओव्हरऑल जसं काय GK GS अवघड होता त्या मापाने तर जे काही रिझनिंग सेक्शन होता तो बऱ्यापैकी खूप छान होता, ज्यामध्ये हे टॉपिक्स आपले कॉमन्स होते. डिकोडिंग, कोडिंग, निष्कर्ष काढणे, आकृती, दिशा वगैरेचे नातेसंबंधीवरील प्रश्न हे काही थोडक्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते. त्यामुळे रिझनिंग सेक्शन इज नॉट हार्ड, इज दॅट मॉडरेट टाईप क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. त्यानंतर इंग्लिश ग्रामर, तर इंग्लिश ग्रामर त्यामध्ये इनकरेक्ट स्पेलिंग्स आणि पॅराजंबरचे क्वेश्चन्स वगैरे आले होते. फाइंड एरर, त्यानंतर सिनोनिम अँटोनिम, त्यानंतर ऑर्डर करेक्ट त्यावर प्रश्न होता. पॅसेज टेन्स स्पेलिंग्स, ज्यानंतर करेक्शन्स आणि जे काही इडम्स वगैरे होते ह्यावर देखील थोडक्यात प्रश्न विचारण्यात आले होते, जो काही आपला इंग्लिश ग्रामरचा सेक्शन्स होता. तर हे जे आहे जे की इंग्लिश ग्रामरचे 4-5 सेक्शन होते त्यावर विचारण्यात आलेले हे सर्व काही प्रश्न होते. तर तुम्हाला सांगायचं झालं तर पेपर अनालिसिसचा ओव्हरऑल थोडक्यात बराच होता, जे की पाहिलेलं किंवा विद्यार्थ्यांची जेवढे काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या. परंतु सेकंड वन तुम्हाला सांगायचं झालं तर उद्या किंवा परवाला तुमची प्रिपरेशन असेल तर तुम्ही GK जे तर थोडक्यात पाहून जा, परंतु जे BMC अर्थसंकल्प आहे
तो मात्र नक्की पाहून जा. त्यासोबत दुसरा जे की इतर जे 3 टॉपिक आहेत आपले मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि जे काही रिझनिंग सेक्शनचा ते देखील तुम्ही पक्के करून ठेवा. कारण का हे जे प्रश्न आहे जे की आउट ऑफ ज्या सिलेबसच्या बाहेर तर अजिबात येतच नाही. त्यामुळे तुम्ही आपली BMCची टेस्ट देखील जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला भरपूर चांगलं होईल. परंतु तुम्हाला जर समजा वेळच नसेल तर जाऊ द्या, आता राहू द्या. कारण का ऑलरेडी जे काही त्यासाठी वेळ दिलेला नसेल. त्यामुळे आता एक दिवसामध्ये तेवढं पण आपल्याला जास्त लोड घेऊन अभ्यास करता येणारा नसेल. थोडक्यामध्ये आजचा हा दिवस असा होता. या प्रकारे जे की थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्नांचा स्वरूप होता. जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे प्रश्न वगैरे काही असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपण त्याचं देखील अनालिसिस करू आणि थोडक्यामध्ये त्याची आपण उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करूया. तर थोडक्यामध्ये हा होता आजचा दिवसाचा पेपर. नक्की आवडला असेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट घेण्यासाठी. आणि ज्यांनी जे BMCचे निरीक्षकसाठी ज्यांनी अर्ज केलेला होता तर त्याचे देखील हॉल तिकीट आलेले आहेत. त्यामुळे त्याचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर ते देखील एक अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.